आणि चांगलं 18,000 रुपये मानधन मिळणार आहे, म्हणून हा कृषी मित्र नेमला जाणार आहे. आणि मग गावातल्या गावात मिळणार आहे म्हणजे ही चांगली गोष्ट आहे. तर ती कदाचित तुम्हाला पटन नाही पटन मला माहीत नाही. 50,000 पगारीचा माणूस, पण आता तुम्हाला पटती का नाही हे तुम्ही कमेंट करून सांगा. त्या भरती प्रक्रियेचा शासन निर्णय त्यावेळेला आपण सविस्तर त्याबद्दलची माहिती देऊ. त्याला नोकरी पाहिजे, चांगल्या पगाराची नोकरी पाहिजे, म्हणून त्याला पोरगी सुद्धा देणार नाहीत. बरं, दुसरा विचार केला नोकरी लागली 1500 रुपये महिन्याची म्हणून लग्न होईल. जय हरी शेतकरी मित्रांनो, आता प्रत्येक गावामध्ये एक कृषी मित्र नेमल्या जाणार आहे अशी घोषणा कृषी मंत्री श्री दत्तात्रय भरणे यांनी काल पुण्याच्या पत्रकार परिषदेमध्ये केलेली. आता हे ऐकून आपल्याला बरं वाटलं की आपल्याला गावातली गावातच कामधंदा मिळणार आहे आणि पुन्हा शेती करून आणि शेतकऱ्यासोबत काम करून आणि चांगलं 18,000 रुपये मानधन मिळणार आहे. बरं वाटलं, पण याच्यामध्ये नेमकं दुसरी बाजू काय आहे हे सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक तरुणाला समजून घेणं गरजेचं आहे. आजकाल बेरोजगारी वाढलेली आहे आणि या बेरोजगारीवर मात करण्यासाठी असे हे कृषी मित्र म्हणा किंवा तलाठ्यांना सहाय्यक म्हणा नेमण्याचं काम हे सरकार करीत आहे. आणि या माध्यमातून जे बेरोजगार तरुण आहेत यांना वाटायले की चला आपल्याला काहीतरी रोजगार मिळाला आहे, पण त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा काही समजून घेणं हे त्या तरुणाचं काम आहे. कारण तो शिकलाय कशासाठी काय नाही याचासुद्धा विचार त्यानं केला पाहिजे. आता या कृषी मित्राची भरती प्रक्रिया आता पुढं चालू होईल. याच्यासाठी तो कृषी मित्र हा तांत्रिक माहिती असणारा, त्याला शेतीची आवड असली पाहिजे, त्याला शेतीबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सध्या जे कृषी सहाय्यक आहेत तर एका कृषी सहाय्यकाकडे 4-4, 5-5 गावं आहेत आणि तो कृषी सहाय्यक शेतकऱ्याच्या बांधावर शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी जाऊच शकत नाही. कारण 4-4, 5-5 गावात त्या एका कृषी सहाय्यकाला जाता येत नाही. म्हणून त्या माध्यमातून आता त्या कृषी सहाय्यकाला एक सहाय्यक म्हणून हा कृषी मित्र नेमला जाणार आहे आणि तो त्याच्याच गावात काम करणार आहे. म्हणजे तो कृषी सहाय्यक ज्या गोष्टी शासनाच्या योजना असतील किंवा जी माहिती असेल किंवा शेती संबंधितली तांत्रिक माहिती, खतं, बियाणं या गोष्टी, पुन्हा सरकारच्या योजना या राबवण्याचं काम या कृषी मित्राच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि तो त्या कृषी सहाय्यकाला मदत करणार आहे. आता इथपर्यंत आपल्याला बरं वाटायले की आपल्याला आता 18,000 रुपये मानधन मिळणार आहे आणि मग गावातल्या गावात मिळणार आहे म्हणजे ही चांगली गोष्ट आहे, बरोबर आहे का नाही. पण मी जी दुसरी बाजू सांगणार आहे तर ती कदाचित तुम्हाला पटन नाही पटन मला माहीत नाही. कारण आजकाल बऱ्याच लोकांना चांगल्या गोष्टी पटत नाहीत. आता तुम्हाला सांगतो, या कृषी मित्राला वार्षिक 18,000 रुपये मानधन मिळणार आहे. वार्षिक 18,000 म्हणजे महिन्याला किती? 1,500 रुपये. महिना 1,500 रुपये. आता मला सांगा, 1,500 रुपये महिन्यानं त्या कृषी सहाय्यकाला त्या कृषी मित्राला हे काम करणं परवडणार आहे का, हा सगळ्यात पहिला प्रश्न. आता त्याला वाटन आपल्याला काय गावातल्या गावात करायचं, गावातली गावातच ठीक आहे. पण तुम्हाला सांगतो, तो कृषी सहाय्यक जेव्हा त्या कृषी मित्राकडून काय काय कामं करून घेणार आहे म्हणजे त्याची गणताच करायचं काम नाही. कारण पुढं त्याच्याकडे त्या गावातले जे काही कामं येणार आहेत का सगळे त्या कृषी मित्राला करावं लागणार आहेत. त्याला जरी वाटत असलं मी घरच्या वावरात पाणी देऊन, घरच्या पेरणी करून, घरच्या पाळ्या हाणून हे काम करीन, तर त्याला तिथं सवड मिळेल का नाही हे सांगता येत नाही. आणि ते करायचंय फक्त त्याला 1,500 रुपयामध्ये. मग आता ह्या 1,500 रुपयात त्याला परवडणार का हे महत्त्वाचा सगळ्यात प्रश्न आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की हे कृषी सहाय्यक 5-5 गावाला एकच का आहे, कारण याची भरती प्रक्रियेत नाही, हे भरतीच केले जात नाहीत. तसं पाहिलं तर हा कृषी सहाय्यक प्रत्येक गावाला एक असणं गरजेचं आहे. जसा आता कृषी मित्र नियुक्त करणार आहेत का तसा कृषी सहाय्यकच प्रत्येक गावाला एक असणं गरजेचं आहे. आणि मग तो कृषी सहाय्यक तो उच्च शिक्षित असतो, तो सगळी माहिती देऊ शकतो, त्याला सगळ्या तांत्रिक बाबी माहिती असतात, बियाणं, खतं ह्या सगळ्या गोष्टी त्याला माहीत असतात. उद्या ही पीक पाहणी करायची असेल, कोणत्या शेतकऱ्याची झाली नाही झाली, कारण पीक विमा जर मिळवायचा असेल ई पीक पाहणीत लागते. आपल्याला इतर काही योजनाचा लाभ मिळवायचा असेल ई पीक पाहणीत लागते. त्याच्यात आता फार्मर आयडी आलेलं आहे.
म्हणजे तो कृषी सहाय्यक या सगळ्या गोष्टी करू शकतो. मात्र कृषी सहाय्यकाची भरती नाही आणि त्यामुळे हे आता कृषी मित्र नेमले जाणार आहेत. मग आता प्रश्न दुसरा असा आहे की बरेच तरुण हे BSc झालेले असतील, कारण त्यांना कृषी सहाय्यक व्हायचं असते किंवा ते एक 10वीवर डिप्लोमा आहे GTC, तो GTC डिप्लोम्यातून कृषी सहाय्यक होता येते. BSc झालेला असला त्याला कृषी सहाय्यक होता येते, MSc झालेला कृषी सहाय्यक होता येते. आणि असे गावागावात किती BSc झाले ॲग्री झालेले की त्याला कृषी सहाय्यक होण्यासाठी त्यांनी ते शिक्षण घेतलेले. आता मला सांगा, ज्या कृषी सहाय्यकाला, तर मला माहीत नाही कृषी सहाय्यकाला पगार किती असती, पण 50-60 हजार रुपये पगार असेल समजा, तर तो 50,000 पगारीचा माणूस आज या 1500 रुपयावर त्याला काम करावं लागणार आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे जिथं 50,000 पगार जाणार आहे तिथं त्याला 1500 रुपयामध्ये काम करावं लागणार आहे. ही बाजू समजून घ्या. मग तो एवढं शिकला, त्यानं अभ्यास केला, रात दिवस तिकडं पुस्तकं घासले, त्याचा काही उपयोग आहे का? ह्याचा विचार करावा लागेल. आपल्या गावात नियुक्ती झाली 1500 रुपये महिन्याला भेटले, वार्षिक 18,000 भेटायले, म्हणजे लय भेटायले नाही. त्याच्यामुळं लय बी खुश व्हायचं नाही. आता त्याच्यामुळे मी सुरुवातीला सांगितलं होतं की ही गोष्ट बऱ्याच जणांना पटन नाही पटन मला माहीत नाही, पण आता तुम्हाला पटती का नाही हे तुम्ही कमेंट करून सांगा. आता मला सांगा, 1,500 रुपये आज जर रोजंदार पाहायचा असला तर तो 500 रुपये रोज घ्यायलाय, म्हणजे 15,000 रुपये महिना त्याला द्यावा लागायलाय का नाही? मग मला सांगा, हे कृषी मित्र 1500 रुपयामध्ये महिनाभर कसा काम करीन का? 1500 रुपये महिना म्हणजे काय रोज पडायलाय? 50 रुपये रोज. 50 रुपये रोजानं कसा काम करू शकतो? आणि तोही एवढं उच्च शिक्षण त्यानं घेतलेलं आहे. म्हणजे हे सगळं फक्त, आणि त्याच्यात महत्त्वाचं, ही काही त्याची नोकरी नाही. उद्याचा शासन निर्णय निघन त्याच्यात सविस्तर येईन की तुम्हाला नोकरीवर किंवा यापुढे काही दावा ठोकता येणार नाही. तुम्हाला फक्त मानधन तत्वावर नियुक्त केले जाणार आहे. तुम्हाला एवढीच पगार घ्यावा लागेल. हे सगळे नियम अटी असतील तरच तुम्हाला भरती केल्या जाणार आहे. त्या भरती प्रक्रियेचा शासन निर्णय त्यावेळेला आपण सविस्तर त्याबद्दलची माहिती देऊ. पण तुम्हाला आता यावर काय वाटत आहे हे नक्कीच कमेंट करा. कारण आजकाल बरेच तरुण हे शिकल्या सवारलेले आहेत, त्याला नोकरी पाहिजे, चांगल्या पगाराची नोकरी पाहिजे, कारण त्यांनी शिक्षण घेतलेले. आणि मला सांगा, ह्याला 1500 रुपये दिले आणि एखादी बिगर लागणे असला म्हणजे त्याला पोरगी थोडी देणार आहे कोणी? देईन का पोरगी कोणी त्याला? कारण ते कोणाला वाटतं ना 1500 रुपयात काय करणार आहे तो, म्हणून त्याला पोरगी सुद्धा देणार नाहीत. बरं, दुसरा विचार केला, नोकरी लागली 1500 रुपये महिन्याची म्हणून लग्न होईल, तसंही होणार नाही. त्यामुळे तुम्हाला याच्यावर काय वाटतंय तुम्ही नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.